कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ याच्यावर आज अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केलेला आहे आणि हा तीच घटना जी घटनास्थळ आहे हे आपल्या कॅमेऱ्यावर दिसतंय. आपण जर बघू शकतो तर पुण्यातील सुतारदरा भागात दुपारी 1:30 वाजता कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ याच्यावर 3 जणांनी अज्ञात 3 जण होते त्यांनी शरद मोहोळ याच्यावर गोळ्या झाडल्या आणि आता आपण जर बघितलं सगळे वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत. पोलीस आयुक्त त्यासहित पोलीस उपायुक्त असतील ते या ठिकाणी दाखल झालेले असून नेमका हा प्रकार कोणी केल्याचा आता तपास जो आहे तो सुरू झालेला आहे. आपण जर बघितलं तर शरद मोहोळ तर अनेक गुन्ह्यांमध्ये त्यांचा सहभाग होता. गेल्या वर्षी पुण्यातील येरवडा कारागृहातून त्यांना काही वेळासाठी जामीन देखील देण्यात आला होता आणि त्यानंतर त्यांची पत्नी स्वाती मोहोळ यांनी देखील चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. तर आपण जर बघितलं तर आज दुपारची वेळ होती. शरद मोहोळ त्यांच्या कोथरूड भागातून बाहेर पडलेले असताना 3 जण जे होते त्यांनी या ठिकाणी धाव घेतली आणि त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. दुपारी 1:30 वाजताच्या दरम्यान या सुतारदऱ्यामध्ये येथील जे जखमी आहेत शरद मोहोळ यांच्यावर काही अज्ञात आरोपींनी गोळीबार केलेला आहे. त्यांना 2-3 गोळ्या खांद्यापाशी आणि एक तिथं गोळी लागलेली आहे. आपण सर्व अंगेने तपास करतोय. आपल्या सर्व टीम्स रवाना आहेत आणि नक्की याच्यात मागचा मोटिव्ह काय आहे आणि कुणी केलं याचा पोलीस तपास करत आहेत. मात्र हा हल्ला कोणी केला याचा शोध आता पोलीस घेत आहेत. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.